तंत्रज्ञान 1 नंबरी, ऊस 100 नंबरी। तंत्रज्ञान पाटील बायोटेकचं हमखास उत्पादन शेतकऱ्याचं। ऊस हे शेतकऱ्यांच्या आवडीचं पीक, पण ऊसाची लागवड करणं, त्याची देखभाल करणं सोपं काम नाही। या पिकाची लागवड, देखभाल, मशागत कशी करायची या संबंधी जाणून घेऊयात। माझ्या शेतीमध्ये माझं क्षेत्रफळ 30 एकर आहे। त्यामध्ये मी 20 वर्षापासून ऊस करतो, पण 30 टनापेक्षा जास्त बहुतेक करून माझा ऊस निघालेला नाही। पण आम्ही ऊसाचं पीक जुन्या पारंपरिक पद्धतीने करत होतो। पुढे मुलांना सुद्धा तेच मार्गदर्शन केलं, त्या पद्धतीने चालू केलं। मार्गदर्शन झाल्यानंतर आम्ही ते वापरायला चालू केलं, पण ते आम्हाला बरंचसं आम्ही त्याच्यात कमी पडलो, म्हणजे आम्हाला बरोबर अपुरे पडलो आम्ही त्याच्यात। आणि हे नव्याला काहीतरी लई थोडं वापरलं आम्ही, पण खोडव्याला मी 7 एकर 4 एकरचं घेतलं त्यांचं आणि 7 एकरला वापरलं। ते खोडूसुद्धा अगदी नंबर 1चं आहे माझं। गेल्या वर्षीपर्यंत मी ऊसाचं उत्पन्न घेतलं, गेल्या वर्षी 35 ते 40 टनापर्यंत माझा ॲव्हरेज गेला। परंतु यावर्षी आता मी लावलेलाच ऊस आहे, तुम्ही पाहताच आहेत, तर माझा अंदाज 70-80 टनापर्यंत माझा ऊस जाईल असं मला वाटते। मी ऊस लावला जरी असला तरी आमच्या इथं आकर्षणामुळं उन्हाळ्यामध्ये बरंचसं पाणी कमी पडलं, ऊस पांढरा पडला होता आणि जून महिन्यापासूनच पाण्याचा वापर चालू झाला। त्या पाण्याचा उपयोग ऊसाला होऊन ऊस चांगल्या प्रतीचा आला। ऊसाप्रमाणेच मी सोयाबीन पिकाला पाटील बायोटेक तंत्र वापरलं आणि याच्या अगोदर दरवर्षी मी 4 ते 5 पोत्यापर्यंतच बॅगला उतार काढला, ह्याच्यापेक्षा जास्त मला उतार पडलेला नाही। पण तंत्रज्ञानामुळं उत्पन्नात वाढ झाल्याचं दिसून येते। सोयाबीन वापरत असताना आपल्या जुन्या पद्धतीप्रमाणे जे वापरतो त्याच्यापेक्षा पाटील बायोटेक तंत्रज्ञानाचा खर्च जास्त जरी असला तर उत्पन्नात वाढ झाल्यामुळं त्याचं काही म्हणजे खर्चाचं काही आम्हाला तेवढं वाटत नाही। अगदी म्हणजे खूप म्हणजे फायदेशीर आहे। पाटील बायोटेक तंत्र हे प्रत्येकानं वापरावं, अगदी फायदेशीर आहे, उत्पन्नात वाढ होते। योग्य तंत्रज्ञान आपल्या शेतीत वापरून ऊसाचं भरघोस उत्पन्न घेणारे शेतकरी आहेत। माझ्याकडे 6 एकर शेती आहे। मी 2 वर्षापासून शेती करत आहे। त्याच्यामध्ये ऊसाचं तंत्रज्ञान पहिल्या वर्षी वापरलेलं होतं, पण जुनं होतं। आता नवीन मी पाटील बायोटेक तंत्रज्ञानाने त्यांच्या मार्गदर्शनामध्ये 1 एकरसाठी वापरलेलं आहे। त्याच्यामधला बदल म्हणजे माझी पूर्वी जी ऊसाची शेती होती त्या शेतीमध्ये पूर्वीचे जे आपले खतं होते ते दिलेले होते, पण तेवढा काय म्हणजे इफेक्ट वाटला नाही। आता नवीन तंत्रज्ञानानं जे मी शेती करतोय त्याच्यामध्ये फारसा म्हणजे भरपूर बदल आहे पूर्वीच्या शेतीमध्ये आणि या शेतीमध्ये। जे तंत्रज्ञान आहे ते सुरुवातीला कॉस्टली वाटतं, म्हणजे महागडं वाटतं, पण वापरल्यानंतर समजते की ते खरंच किती महागडं आहे का परवडणार आहे, त्याचा अनुभव घेतल्याशिवाय समजत नसतो माणसाला। मी पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान 1 एकरसाठी वापरलेलं आहे। सुरुवातीला नांगरट केली, सरी मारली, सरीमध्ये खाट टाकून दिला, दुसऱ्या दिवशी ऊसाची लागवण केली आणि लागवण झाल्याच्या नंतर 4थ्या दिवशी ड्रिचिंग केली। त्यामध्ये हिमॉल, रिलीजर, कॅलनेट हे 3 मिश्रण एका ठिकाणी मिश्रित करून आपल्या पाठीवरच्या हँडपंपानी ड्रिचिंग केली। एकरी 10 फवारे होतात त्यांच्यामध्ये, ते बरोबर आपल्याला पुरतात। आणि दुसरा डोस म्हणजे 1 महिन्यानंतर त्यांचे जे डोस आहेत ते डोस दिले, परत टप्प्याटप्प्याने महिन्याने मी डोस दिलेले आहेत। माझा ऊस 9 महिन्याचा आहे। सरासरी ऊसाची उंची 14 कांड्यापर्यंत आहे, 13 ते 14 कांड्यापर्यंत आहे। साईज एकदम व्यवस्थित आहे ऊसांची आणि ऊस चांगल्या प्रतीचा आहे। उन्हाळ्यामध्ये आवर्षण असल्यामुळे पाणी कमी पडलं, त्या परिस्थितीला पण मी तोंड देण्यासाठी शेतीमध्ये ठिबक केलेलं आहे। तरी पण उन्हाळ्यामध्ये अर्धा तास मोटर चालेल एवढंच पाणी माझ्याकडे उपलब्ध राहिलं। जुन्या ऊस पद्धतीनं म्हणजे जी वडलोपाडली पद्धत होती पहिल्यापासूनची, त्यातनं मला फारसं म्हणावं तेवढं उत्पन्न भेटलेलं नाही आहे। पण पूर्वी जेवढं उत्पन्न भेटलं होतं त्याच्यापेक्षा आता नवीन तंत्रज्ञानामध्ये 70 ते 75 टनापर्यंत मी ॲव्हरेज घेऊ शकतो, हे मला खात्री 100% आहे। आणि तंत्रज्ञान 100% वापरावं, वापरल्यानंतर आपलाच फायदा आहे। त्यामध्ये कंपनीचा फायदा असेल पण आपला पण फायदा आहे, त्याच्यामध्ये उत्पन्न भरपूर भेटतं आपल्याला। त्याच्यामुळं आपण पण थोडा विचार करून जे आपल्याला उत्पन्न जास्त निघतं तेच तंत्रज्ञान वापरलं तर आपला फायदा होईल आणि भविष्यामध्ये आपण पुढे जाऊ शकाल, एवढी माझी अपेक्षा आहे। ना पंप ना फवारा, शेतात ठेवा मक्षिकारीचा बोळा। सर्व फळ पिकांना आणि वेलवर्गीय पिकांना नुकसान पोहोचवणाऱ्या फळमाशीवर हमखास उपाय म्हणजे मक्षिकारी। पाटील बायोटेक प्रायव्हेट लिमिटेडचे फळबागीला गुणकारी उत्पादन मक्षिकारी। मी जवळजवळ आज 10 ते 12 वर्ष झाली शेती करतोय। प्रामुख्यानं आमचं शेती म्हटल्यानंतर पीक ऊसाचंच,
पण आमचं कधी गुंठा टन 1.25 टन एवढंच ॲव्हरेज असायचं. ह्याच्यावरती कधीच आमचं ॲव्हरेज झालं नाही. आणि आमचं क्षेत्र एक 5 एकर आहे, तर कधी आम्हाला एक त्यात बाबा 150 पाऊण 200 टन ऊस गेला आहे असं कधी घडलं नाही. आणि आता जवळजवळ ह्या वर्षभरात तर 1.5 टनानं जात होतं ॲव्हरेज आमचं. आता मी पाटील बायोटेक चे साहेब म्हणजे अमोल पाटील साहेब ह्यांच्या माध्यमातून ज्यावेळी मी ऊसाची लागण करायला चालू केलं, त्यांनी सांगितले की बाबा 4 फुटाची सरी सोडा, बेसल डोस टाका आणि नत्र पालाश पुरत ह्याचं प्रमाण आहे ते योग्य प्रमाणात ठेवा. आणि आम्हाला कधीच समजलं नाही नत्र पालाश पुरत म्हणजे काय. त्यामुळं आमचे काय व्हायचं, ढोस टाकण्याची पद्धत चुकायची, वेळेत कधी टाकत नव्हतो, टाकलेलं खत जास्त व्हायचं, त्यामुळे बॅक्टेरिया मारायचा. मग त्यांनी हे सगळं सांगितल्यानंतर आम्ही त्यांच्या सल्ल्यानुसार करायला चालू केलं. आज माझा 30 गुंठ प्लॉट आहे. कधीही मला यात 45 टन ऊस गेला नव्हता, पण आज रोजी प्लॉट असा आहे की बघितल्यानंतर समाधान वाटते. आपल्या भागात एक ऊस चांगला आहे आणि कमीत कमी एक ह्या 30 गुंठ्यात 60 टन एक ऊस जाईल ही अपेक्षा आहे माझी. हे त्याच्या पुढंच निघेल, पण त्यातून पण 60 टन जाईल असं वाटते. आता मी 86-32 अडसायला लागण करणार आहे. त्यासाठी मी पाटील बायोटेक तंत्रज्ञान वापरणार आहेच. आणि ते त्यांच्या सल्ल्यानुसार की माझं टार्गेट असणार आहे की 1 एकरी 100 टनाच्या वरती ॲव्हरेज काढायची अशी माझी एक जिद्द आहे. पहिल्यांदा ज्यावेळी पाटील बायोटेक हे नाव ऐकलं त्यावेळी प्रदीप पाटील साहेब आले आमच्याकडे. ज्यावेळी त्यांच्याकडून मी ऐकलं ऊसासाठी एकरी 7,000 रुपयाला किट भेटतं आहे आणि त्याच्यासाठी एक 7,000 रुपयाची रासायनिक लागवड घ्यावी लागते. म्हटलं चला आपण 10-15 हजार रुपये खर्च करतो आहेच, तर हे 10-15 हजार रुपये खर्च होतो आहेच. पारंपरिक पद्धतीपेक्षा तंत्रज्ञानात काय आहे हे बघायचं म्हणून ट्रायल म्हणून मी चालू केलं. ज्यावेळी चालू केलं त्यावेळी त्यांनी मला सांगितलं की तुम्ही 4 फुटाची सरी सोडा, बेसल डोस सरी सोडण्याच्या पूर्वी 15 दिवस टाका, रानात इसकटून द्या, 4 फुटाची सरी सोडा आणि तुम्ही तुमची जी पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्ही लागण करा. मी काय ना 4 फुटाची सरी सोडली, बेसल डोस टाकून घेतला. नंतर त्या बेसल डोसमध्ये त्यांनी हिमॉलजी, रिलीजर, कॅलनेट रासायनिक खताची मात्रे लिहून दिली ते त्या पद्धतीनं रानात इसकाटून आम्ही सरी सोडली. वाकोरी करून हाई या पारंपरिक पद्धतीने टक्कर कांडे लावली ऊसाची. आज ह्या ऊसाला 11 महिने झालं. 2/11/2000ची लागण केलेली आहे तारीख आणि आज ह्या ऊसाचे 11 महिने पूर्ण झालेत. 11 महिन्याचा ऊस आहे, तर आज ह्याची उंची, लांबी, जाडी ह्याच्यापेक्षा पण आज ह्याच्या कांड्या कमीत कमी 29-30 कांडे आहे. एक ऊस नाही म्हटलं तर 2.5 किलो वजन देतो आहे. 30 दिवसाला डोस याप्रमाणे मी 7 डोस वापरलेत आणि मला 7वा डोस ज्यावेळी टाकायला जमला नाही त्यावेळी मी 6व्या डोसमध्ये 7वा डोस ॲड करून विस्कटून टाकला. असं काही त्याला मुजवायचं किंवा टाकल्यानंतर पाणीच पाहिजे असं काही नाही, आपल्या साध्या पद्धतीनं सरीतनं टाकून दिला. म्हणजे त्यांनी मला सांगितलं की लागणीच्या अगोदर तुम्ही बेसल डोस टाका. त्यावेळी मला लय जणांनी असंच विचारलं, तू आत्ता खत टाकायला लागला आहेस आणि तणकाटच येणार सगळं. म्हटलं चला आता काय होईल ते होईल. एकदा पाटील बायोटेक तंत्रज्ञानानं करायचं म्हटल्यानंतर डोक्यात ठेवून टाकून घेतला. त्यावेळी बऱ्याच माझ्या मित्रांनी किंवा शेजाऱ्यांनी मला विचारलं, अरे तू काय करायला लागलास हे? म्हटलं मी लागण करणार आहे. तर म्हटले यार लागण करणार आहेस, अजून सरी सोडली नाहीस, हे खत टाकायला लागलास तू आत्ता, हे खत त्या ऊसाला लागेल का? तर मी पाटील साहेबांनी मला सांगितलं होतं की बाबा खत लागायसाठी 28 ते 29 दिवस लागतात आणि तुम्ही लागणीपूर्वी जर खत टाकलं तर लागण उगवा एक 8 दिवस लागते. 15 दिवस अगोदर टाकलेलं खत म्हणजे 20-25 दिवसात ते खत लागू होतं आहे ऊसाला. ह्या पद्धतीनं ज्यावेळी मी केलं त्यावेळेस त्याचा रिझल्ट मला लागणीच्या वेळेस चांगल्या प्रकारे आला. आणि मी ह्या 30 गुंठ्यात मी आंतरपीक पण घेतलं. त्यावेळेस ते मला म्हटले आंतरपीक तुम्ही करायला नको पाहिजे होतं. मी गहू, कांदा, लसूण ह्या पद्धतीचं ह्या प्लॉटमध्ये आंतरपीकही घेतलेलं. त्याचे मला गहू 6 पोती झाले, कांदा 200 किलो झाला आणि लसूण 50 किलो झाला. आता कसं आहे 5-7 जण शेतकरी किंवा परवा आमच्या इथे कार्यक्रम झाला, माझा इथला एक ऊस काढून नेला होता, 2.5 किलोचा ऊस भरला. ह्या ह्याच्यावर मी प्रत्येक शेतकऱ्याने एक अंदाज बांधला की बाबा 2 टनाच्या वरनं निघेल. पण मी म्हणतो 2 टन जर निघाला तर मी आज समाधानी. कारण का ह्याच्या अगोदर गुंठा टन 1.25 टन निघत होता, आज गुंठा 2 टन निघाला तरी बस. ज्यावेळी मी पुढचा प्लॉट करणार आहे 1 एकर म्हणजे 40 गुंठे, त्यात मग असं डोक्यात ठेवलं की त्यात 100 टन ऊस हा आपण काढायचा. काय झालं यंदा पाऊस काळ जास्त असल्यामुळं किंवा पाटील बायोटेक तंत्रज्ञान जे
आहे. ह्याच्यामुळं ऊसाच्या कुठल्याही बाबतीत पाण्याचं काही याच्यावर फरक पडला नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, एक एकरी 40-45 टन जे ऊस आम्ही काढत होतो, तर आज एक आम्हाला वाटतं की एकरी एक 80-85 टनापर्यंत आत्ता आमची लेवल आहे. इतर प्लॉट पाण्यामुळं काय आमचं येणे, ऊस पोसवणे नाही, जाडीला जास्त होणे नाही, जास्त पाणी झाल्यामुळं. काय लोकांच्या ऊसात अजून सरीबरोबर पाणी. ज्यावेळी आम्ही पहिले ऊस लावत होतो, हे पान कसं आहे, असं धरलं किंवा असं ऊसास कडन जरी गेलं ब्लेडचं पान कापतंय पाणी. आणि ही पान जी आहे ह्याची ही जाडी म्हणजे रुंदी, हे लांबी किंवा त्या साहेबांनी सांगितल्यानुसार ह्याची ही आतली शीर भरपूर मजबूत असल्यामुळं त्यांनी सांगितलं की तुम्हाला सूर्यवर्जेपासून अन्न मिळणार आहे, हे तुमच्या ऊसाला चांगल्या पद्धतीने भेटेल. त्यामुळं पानं हिरवा पाला जास्त वाढायचा नाही हे सांगितलं. त्या पद्धतीने आम्ही हिरवा पाला पण काढला नाही आणि वाळला पण काढला नाही. हे पानाची जाडी जास्त असल्यामुळं लोकरी माव्यानं अटॅक जास्त केला नाही. आणि हे पाटील बायोटेक तंत्रज्ञानामुळंच हे पान जास्त जाड होणे किंवा ह्याची शीर मजबूत राहणे, पानाची रुंदी होणे, हा एक त्याचा पाटील बायोटेक खताचा गुण आहे. इतर शेतकऱ्यांना काय आहे की पाटील बायोटेक तंत्रज्ञान चांगलं आहे आणि ते प्रत्येकानं वापरावं.